तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 9वा विषय इतिहास प्रकरण 9 ज्याचं नाव आहे बदलते जीवन याचा भाग 1 आपण यापूर्वी बघितलेला आहे. तर भाग 2 आज आपण बघणार आहोत. तर चला याचा जो उर्वरित भाग आहे त्याबद्दल आपण अधिक माहिती करून घेऊया. यानंतरचा मुद्दा आहे शहरीकरण. शहरात किंवा नागरी क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित होण्याच्या प्रक्रियेस शहरीकरण म्हणतात. नागरीकरण घडून येण्यास वाढीव लोकसंख्या हे एक महत्त्वाचे कारण आहे. हवा, पाणी, समूह जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या आर्थिक व सामाजिक संस्था हे घटक नागरिकीकरणावर परिणाम घडवून आणतात. की शहरात किंवा नागरी क्षेत्रात ज्यावेळेला लोकवस्ती केंद्रित होते, म्हणजे ज्यावेळेला एखाद्या शहरी भागात किंवा ज्या ठिकाणी अगोदरच लोकवस्ती आहे त्या ठिकाणची लोकवस्ती ज्यावेळेला अधिक वाढायला लागते, म्हणजे शहरातली किंवा त्या भागातली लोकसंख्या ही जेव्हा वाढायला लागते त्या ठिकाणी विविध प्रकारचे व्यवसाय, रोजगाराच्या संधी या लोकांना उपलब्ध होतात. त्यावेळेला त्या ठिकाणी हळूहळू लोकसंख्या ही केंद्रित व्हायला लागते आणि यातून मानवी लोकवस्तीची संख्या ही वाढत जाते. तर अशी जी प्रक्रिया आहे त्याला शहरीकरण असं म्हणतात. अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या छोट्या भागाचा शहरामध्ये विकास होणे किंवा एखाद्या तालुक्याचा शहरामध्ये विकास होणे ही जी प्रक्रिया आहे त्याला शहरीकरण असं म्हणतात. शहराचा विकास घडून येणे म्हणजे शहरीकरण होय. नागरिकीकरण घडून येण्यास वाढीव लोकसंख्या हे एक महत्त्वाचे कारण आहे. कारण आपण बघतो की हळूहळू शहराची लोकसंख्या ही वाढत जाते. की उदाहरणार्थ अमरावती हे शहर 15 ते 20 वर्षापूर्वी आज त्याची जी लोकसंख्या दिसते ती 15 ते 20 वर्षापूर्वी नव्हती. त्या ठिकाणी विविध प्रकारच्या सोयीसुविधा या उपलब्ध नव्हत्या. परंतु आज आपल्याला काय दिसतं की वाढत्या लोकसंख्येबरोबर अनेक प्रकारचे व्यवसाय, उद्योगधंदे याशिवाय कारखाने हे वाढलेले आपल्याला दिसतात आणि त्यामुळे रोजगाराच्या उपलब्धतेमुळे अनेक लोक हे ग्रामीण भागातून शहरामध्ये स्थलांतरित होतात आणि यामुळे काय होतं की लोकसंख्या जी आहे ती वाढीव होते, म्हणजे लोकसंख्या ही वाढीला लागते आणि यातूनच काय होतं, नागरिकीकरण हे घडून येतं. आणि नागरीकरण घडून आल्यामुळे त्या शहरातील ज्या काही सामाजिक आर्थिक सुविधा असतील, विविध प्रकारचे पाणी, हवा किंवा समूह जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, पाणी पुरवठा, विद्युत असेल, या सर्वांवरच त्यामुळे काय होतो, ताण निर्माण होतो. कारण हळूहळू शहराची लोकसंख्या ही वाढीला लागलेली असते आणि या सर्वच गोष्टींचा परिणाम हा आर्थिक व सामाजिक संस्था ज्या असतात त्यांच्यावर सुद्धा याचा परिणाम होतो आणि आर्थिक व सामाजिक संस्था यासारखे जे घटक आहेत त्यांचासुद्धा परिणाम या नागरिकीकरणावर घडून येतो. म्हणजे काय की आर्थिक बाबतीत विचार केला तर कारखाने, उद्योगधंदे, व्यवसाय ज्या ठिकाणी उपलब्ध असतात त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध असतो आणि त्यामुळे अनेक ग्रामीण भागातील लोक शहरी भागामध्ये स्थलांतरित होतात. सामाजिक संस्थांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनेक प्रकारच्या शैक्षणिक संस्था असतील, अनेक प्रकारचे मनोरंजनाची साधनं असतील किंवा दवाखाने असतील, विविध प्रकारच्या दर्जेदार सोयी असलेली जी सार्वजनिक स्थळं असतील, यासारख्या गोष्टी या प्राप्त करण्यासाठी ज्यांचा समावेश सामाजिक संस्थांमध्ये होतो, तर अनेक लोक हे काय होतात, खेड्यातून शहरी भागामध्ये स्थलांतर करतात आणि त्यामुळे काय होतं की आर्थिक आणि या सामाजिक संस्था हे जे घटक आहेत त्यांचासुद्धा परिणाम या नागरिकीकरणावर घडत असलेला आपल्याला दिसून येतो.
म्हणजे एकंदरीत नागरिकीकरण किंवा नागरीकरण हे कशामुळे घडून येतं की ज्या ठिकाणी रोजगाराची उपलब्धता असेल, मनोरंजनाच्या सोयीसुविधांची केंद्र असतील, विविध प्रकारच्या सार्वजनिक सोयीसुविधा ह्या जास्त प्रमाणात असतील, तर अशा वेळेला त्या तालुक्याची संख्या, लोकवस्ती ही वाढायला लागते आणि त्याचं रूपांतर हे एका मोठ्या शहरामध्ये होतं. असं एका छोट्या भागाचं रूपांतर हे एखाद्या मोठ्या शहरामध्ये जेव्हा होतं त्या प्रक्रियेला शहरीकरण असं म्हणतात आणि या सर्वांमुळे नागरिकीकरण हे घडून येतं. पुढे आहे की भारतात स्वातंत्र्योत्तर भारताच्या संदर्भात नागरिक लोकसंख्या वाढीची काही प्रमुख कारणे म्हणजे मृत्यूदरातील घट, औद्योगिकीकरण, ग्रामीण भागातील रोजगाराची अनुपलब्धता, शहरातील रोजगार संधी व व्यापार स्थलांतर ही होत. की ज्यावेळेला भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाल्यानंतर या नागरी लोकसंख्येमध्ये वाढ होण्याची जी काही प्रमुख कारणं आहेत ते म्हणजे पहिलं कारण सांगितलेलं आहे मृत्यूदरातील घट. की आपण बघतो की आज अनेक प्रकारच्या शोधांमुळे, संशोधनामुळे मानवी मृत्यूदरामध्ये घट आलेली आपल्याला दिसते. एकंदरीतच माणसाचं आयुर्मान हे विविध प्रकारच्या औषधोपचारांमुळे वाढलेलं आपल्याला दिसतं आणि मृत्यूदरात त्यामुळे घट आलेली दिसते. म्हणजे त्यामुळे नागरिकांचं आयुर्मान मृत्यूदरात घट होते आणि त्यामुळे आपल्याला शहरातली किंवा सर्वत्र आपल्याला लोकसंख्या जी आहे ती वाढलेली दिसते. शिवाय दुसरा मुद्दा असा आहे औद्योगिकीकरणाचा, की आपण बघतो की इंडस्ट्रीयल ग्रोथ जी आहे ती हळूहळू झपाट्याने होताना आपल्याला दिसते. ठिकठिकाणी कारखाने उघडले जातात आणि त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक रोजगाराच्या निमित्ताने एका भागातून स्थलांतरित होऊन दुसऱ्या भागामध्ये जातात. तिसरा आहे ग्रामीण भागातील रोजगाराची अनुपलब्धता, की आपण बघतो की आजसुद्धा भारतातली खेडी ही तेवढ्या प्रमाणात विकसित झालेली आपल्याला दिसत नाही आणि त्या ठिकाणी जो तरुण वर्ग आहे किंवा जे लोक राहतात त्यांना रोजगार हा मिळत नाही. आता आयुष्य जगण्यासाठी तर आपल्याला पैसे कमवायचे आहेत, मग अशावेळी हे लोक कुठे येतात, त्या जवळच्या भागात जिथे कुठे आपल्याला रोजगार मिळत असेल त्या ठिकाणी ते स्थलांतरित होतात. पुढे आहे शहरातील रोजगार आणि त्यामधील संधी व व्यापार, की आपण बघतो की शहरामध्ये विविध प्रकारच्या रोजगाराच्या संधी ह्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात आणि शहरामध्ये व्यापार उद्योगधंदे हे सुद्धा विकसित झालेले असतात. तर या कारणांमुळे सुद्धा काय होतं, नागरी लोकसंख्या जी आहे ती वाढीस लागते आणि या सर्व कारणांमुळे आपल्याला असं दिसतं की आज जी पूर्वीची छोटी शहरं होती त्यांचं रूपांतर मोठ्या शहरांमध्ये झालेलं आहे आणि जी मोठी शहरं होती त्यांचं रूपांतर अवाढव्य अशा महानगरांमध्ये झालेलं आपल्याला दिसतं. की 25 वर्षापूर्वीची अमरावती आज एका मोठ्या शहरांमध्ये ती रूपांतरित झालेली आहे आणि कधीकाळी एक मोठं शहर असलेलं मुंबई शहर हे आपल्याला एका मोठ्या महानगरामध्ये विकसित झालेलं आपल्याला दिसून येतं. तर यालाच नागरीकरण असं म्हटलेलं आहे आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर हे नागरीकरण खूप झपाट्याने भारतात सर्वत्र होत असलेलं आपल्याला दिसून येतं. मग आता या नागरीकरणामुळे काही समस्यासुद्धा या निर्माण होतात. जसं त्यांनी सांगितलं आहे की शहरावर येणारा हा ताण आपल्याला थांबवायचा असल्यास छोट्या छोट्या गावांमध्येही रोजगार उपलब्ध करून देणे, आर्थिक विकासाचा समतोल साधणे, आर्थिक विकासाला चालना देणे, महानगरांची वाढ नियंत्रित करणे, ग्रामीण व नागरी भागात आवश्यक सेवा व सुविधा पुरवणे हे उपाय आहेत. की असंच जर शहरीकरण होत राहिलं, नागरीकरण होत राहिलं, प्रचंड लोकसंख्या वाढत राहिली तर त्यामुळे काय होतं की शहराची जी सार्वजनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, सरकारी संस्था आहेत, सहकारी संस्था आहेत आणि इतर जेवढ्या काही संस्था आहेत सामाजिक आर्थिक,
त्या सर्वांवर काय निर्माण होतो? प्रचंड ताण निर्माण होतो. मग आपल्याला हा जर ताण थांबवायचा असेल, ग्रामीण भागातून शहरी भागाकडे स्थलांतरित होणाऱ्या लोकांचा जर हा वेग आपल्याला थांबवायचा असेल, तर आपण काय केलं पाहिजे? छोट्या छोट्या गावांमध्ये आपण रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे, की तिथल्या लोकांच्या हातांना सुद्धा काम दिलं पाहिजे, जेणेकरून ते शहरामध्ये स्थलांतरित होणार नाही. शिवाय आर्थिक विकासाचा समतोल साधला पाहिजे, की आपण बघतो की महाराष्ट्रात काही मोठी शहरंही खूप विकसित आहेत. त्या तुलनेत ग्रामीण भागांमध्ये कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा या उपलब्ध नसतात. शैक्षणिक सुविधा नसतात, मनोरंजनाच्या सोयीसुविधा नसतात, आरोग्यविषयक अनेक प्रकारच्या सोयीसुविधा त्या ठिकाणी नसतात. तर म्हणून आपला हा जो आर्थिक असमतोल आहे तो आपण दूर केला पाहिजे. ग्रामीण भागात, तालुका भागात सुद्धा आपण विकास जर साधून आणला, तर आर्थिक विकासाचा हा जो असमतोल आहे तो आपण समतोलामध्ये जर बदलला, तर त्या ठिकाणाहून स्थलांतरित होणारे जे लोक आहेत त्यांची संख्यासुद्धा काय होईल? अत्यंत मर्यादित होईल. शिवाय याकरिता आर्थिक विकासाला चालना आपण दिली पाहिजे. म्हणजे सरकारमार्फत आर्थिक विकास हा प्रत्येक क्षेत्राचा साधला गेला पाहिजे. नाहीतर 4 शहरं हे विकसित आहेत आणि इतर सर्व भाग जो आहे तो अविकसित असेल, तर आर्थिक विकास हा योग्य रीतीने होणार नाही आणि यामुळे जी शहरं आहेत ती काय होतील? बकाल होतील. म्हणजे तिथली लोकसंख्या ही प्रचंड वाढेल, नागरीकरण भरपूर प्रमाणात होईल आणि याकरिता आपण आर्थिक विकासाला ग्रामीण भागातसुद्धा चालना दिली पाहिजे. शिवाय महानगरांची जी वाढ अनियंत्रित होऊ पाहते आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये, तर त्यालासुद्धा कुठेतरी आपण नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर हजारो लाखो लोक हे जर ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये स्थलांतरित होत राहिले, तर ही वाढ अमर्याद होईल आणि या सर्व लोकांना आर्थिक सामाजिक सुविधा पुरवणे हे सरकारला सुद्धा शक्य होणार नाही. म्हणून महानगरांची जी वाढ अनियंत्रित होऊ पाहते आहे तिला नियंत्रितसुद्धा आपण करणं हे आवश्यक आहे. तेव्हाच ही शहरीकरणाची समस्या जी आहे ती आपण दूर करू शकू. शिवाय नागरी व ग्रामीण भागात आवश्यक ज्या काही सेवा सुविधा असतात त्यासुद्धा पुरवणे हे आवश्यक आहे. कारण ज्या सोयीसुविधांसाठी लोक मोठ्या प्रमाणात शहरी भागामध्ये स्थलांतरित होतात, त्याच सोयीसुविधा जर आपण ग्रामीण भागामध्ये सरकारमार्फत उपलब्ध करून दिल्या, तर हे लोक पुढे शहरी भागामध्ये स्थलांतरित होण्याची जी प्रक्रिया आहे ती मंदावेल किंवा काही कालानंतर ती थांबेलसुद्धा. म्हणून ग्रामीण आणि नागरी भागात ज्या काही आवश्यक सेवा आहे, मग आवश्यक सेवांमध्ये काय येतं? पाणी पुरवठा असेल, विद्युत पुरवठा असेल, मनोरंजनाच्या शिक्षणाच्या सोयीसुविधा असतील, आरोग्यविषयक ज्या काही सोयीसुविधा असतील, या सर्वांची व्यवस्था जर आपण ग्रामीण भागामध्ये केली, तर आपण हे शहरांचं होणारं जे नागरीकरण आहे की ज्यामुळे सरकारी व्यवस्थेवर खूप प्रचंड ताण निर्माण होतो आणि पुढे त्यातून अनेक प्रकारच्या समस्या वाढतात. प्रदूषणाची समस्या असेल, गुन्हेगारीची समस्या असेल, या सर्व समस्यांना आपण आळा घालू शकतो. तर अशा प्रकारे आपण शहरीकरणामुळे होणारे जे काही तोटे आहेत ते सुद्धा आपण मर्यादित करू शकतो. त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे ग्रामीण भाग, की स्वतंत्ररित्या किंवा सामूहिक रीतीने स्वतः कसत असलेल्या जमिनीजवळ राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या कायम वस्तीला गाव असे म्हणतात. की गाव कशाला म्हणतात? की जे लोक स्वतंत्ररित्या किंवा सामूहिकरित्या म्हणजे स्वतः किंवा काही लोक एकत्रित येऊन जे लोक जमीन कसतात आणि जमिनीच्या आजूबाजूलाच कुठेतरी वस्ती करून राहतात, अशा शेतकऱ्यांच्या कायम वस्तीला काय म्हटलेलं आहे? गाव असं म्हटलेलं आहे. की आपल्याला एखाद्याने प्रश्न विचारला की गाव म्हणजे नेमकं काय, तर जे लोक काय करतात? स्वतः किंवा
इतरांच्या मदतीने म्हणजे सामूहिकरित्या काय करतात, जमीन कसतात आणि या जमिनीच्या आजूबाजूलाच कुठेतरी वस्ती करून राहतात. असे जे शेतकरी असतात, अशा शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी वस्तीलाच गाव असे म्हणतात. मग आता आपण बघतो की शेतीचा शोध लागला तेव्हापासून गाव हे अस्तित्वात आलेले आहेत. कारण सर्वात पहिला जो उद्योगधंदा आहे जगातला तो कोणता आहे किंवा कोणता होता? शेती. माणसाने सर्वात पहिले शेती कशी करायची याचा शोध हा लावला आणि मग तो जेव्हापासून शेती करायला लागला तेव्हापासून गावंसुद्धा अस्तित्वात येऊ लागली. म्हणजे तो कायम त्या ठिकाणी राहायचा आणि त्याच वस्तीला गाव असं म्हटलं जायचं. भारतातील खेडे पद्धती विरळ लोकवस्ती असलेली पद्धती आहे की भारतात आपण बघतो की भारतामध्ये खेड्यांमध्ये संख्या ही अतिशय काय असते, लोकसंख्या विरळ असते. दाटीवाटीने फारसे लोक राहत नाही किंवा खेड्यातली लोकसंख्या ही अतिशय मर्यादित अशी असते. भोवताली पसरलेल्या शेतजमिनी आणि मध्ये दाटीवाटीने वसलेली घरे हे भारतीय खेडे गावाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. की भोवताली पसरलेल्या शेतजमिनी, की आपण एखाद्या खेड्यामध्ये गेलो तर आपल्याला काय दिसतं की कुठेतरी मधोमध किंवा आजूबाजूला वस्ती असते आणि त्याच्या सभोवताली शेते ही पसरलेली असतात. अशा पद्धतीने भारतात जी खेडे आहेत त्यांचा विकास झालेला आपल्याला दिसतो. ग्रामीण समुदाय हा मोठा असला तरी तो नागरी समुदायाच्या तुलनेने कितीतरी लहान असतो. की ग्रामीण समुदाय म्हणजे ग्रामीण भागातील लोक किंवा लोकवस्ती ही भारतात सर्वात जास्त आहे. कारण भारतातले 70% लोक हा शेतीचा व्यवसाय करतात. म्हणजेच गावात राहणारा हा जो समुदाय आहे किंवा गावात राहणारी ही जी लोकसंख्या आहे ही नागरी म्हणजे शहरात राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत ही कितीतरी जास्त असली तरी मात्र आपल्याला काय दिसतं की नागरी समुदायाच्या तुलनेत ती काय असते, कितीतरी लहान असतो. म्हणजे खेड्यात भारतातील बहुतांश लोक हे खेड्यात जरी राहत असले तरी शहरात मात्र काय दिसतं आपल्याला, लोकसंख्येची दाटीवाटी ही जास्त असलेली आपल्याला दिसते. गावापेक्षा छोटा गट म्हणजे काय होय, वस्ती होय. आणि ज्या ठिकाणी गावापेक्षाही छोटा गट आहे म्हणजे फारच कमी लोकसंख्या असलेलं एखादं ठिकाण आहे तर असं जे ठिकाण आहे त्याला काय म्हणतात, वस्ती असं म्हणतात. संपूर्ण भारतातील ग्रामरचना ही एकसारखी नाही. संपूर्ण भारतातील जी खेडी आहेत ती कुठेही एकसारखी नाही. प्रादेशिक स्वरूपाप्रमाणे आणि स्थल वैशिष्ट्यानुसार यात फरक पडतो. की ज्या ठिकाणी जशा प्रकारचं वातावरण असेल, जशा प्रकारच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची उपलब्धता असेल त्याप्रमाणे तिथलं जे स्थळ आहे किंवा तिथल्या खेड्यांची जी रचना आहे, वैशिष्ट्य आहे ही त्यानुसार बदलत गेलेली आपल्याला दिसते. म्हणजेच काय की एकंदरीतच ग्रामीण भाग आणि शहरी भाग याविषयी त्यांनी या मुद्द्यामध्ये चर्चा केलेली आपल्याला दिसते. की ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये काही विशिष्ट बाबतीत आपल्याला विविधता असलेली आणि बदल झालेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतरचा मुद्दा आहे स्वातंत्र्योत्तर कालखंड. की ग्रामीण विकासाच्या दृष्टीने सामूहिक विकास योजना सुरू करण्यात आली. तिच्याद्वारे शेतीतंत्र बदलणे, जलसिंचन वाढवणे, शिक्षणाचा प्रसार करणे, भूसुधारणा कायदे संमत करणे अशा योजना आखण्यात आल्या. मग आपण भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरचा जर कालखंड बघितला तर आपल्याला असं दिसतं की ग्रामीण विकासासाठी म्हणजे आपल्या भारतातील खेडी जी आहेत त्यांचा अधिक विकास व्हावा याकरिता ग्रामविकासाच्या दृष्टीने काही सामूहिक विकास योजना या सुरू करण्यात आलेल्या आपल्याला दिसतात. की जेणेकरून भारतातील खेड्यांमधली जी परिस्थिती आहे ती बदलावी. मग त्याकरिता शेतीतंत्र हे बदलण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. आपण ज्या पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो ते बदलण्याकरिता आपल्याला विविध प्रकारच्या यंत्रांचा तंत्रज्ञानाचा वापर हा भारतामध्ये सुरू करण्यात आला.
जलसिंचन वाढवण्यावर भर देण्यात आला, जेणेकरून खेड्यातील जी शेती आहे त्या शेतीला भरपूर पाणी पुरवठा व्हावा. कारण शेती आणि पाणी यांचं खूप जवळचं नातं आहे. जेवढा पाणी पुरवठा अधिक असेल त्याप्रकारे आपण शेतीमध्ये जास्तीत जास्त पीक उत्पादन हे घेऊ शकतो. म्हणून जलसिंचनाच्या ज्या काही सुविधा आहे त्यामध्ये वाढ घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. शिवाय शिक्षणाचा प्रसार करणे हे सुद्धा मुख्य लक्ष ठेवण्यात आले. कारण अनेक शेतकऱ्यांची मुलं ही शिक्षणापासून एकतर वंचित राहतात किंवा शिकण्याकरिता ते शहरामध्ये तरी स्थलांतरित होतात आणि एकदा ते शिकले की खेड्यामध्ये शेती करण्यासाठी ते सहसा जात नाही. म्हणून खेड्यातल्या खेड्यातच त्यांना शिक्षणाच्या विविध प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून शिक्षणाचा प्रसार वाढवण्यावर भर देण्यात आला. जलसिंचन वाढवण्याकडे भर देण्यात आला. भूसुधारणा कायदे संमत करणे की सर्वांपाशी जमीन असावी यासाठी काही भूसुधारणा कायदेसुद्धा करण्यात आले. अनेक लोकांकडे ग्रामीण भागातील अनेक लोकांकडे शेती नसते, काही अल्पभूधारक असतात, काहीकडे शेती नसते. तर सगळ्यांकडे जमिनी असेल तर सगळे लोक हे काय करतील, जमिनी कसतील आणि त्यातून त्यांना रोजगार उपलब्ध होईल याकरिता काही भूसुधारणा कायदेसुद्धा संमत करण्यात आले. आणि अशा प्रकारच्या विविध योजना या ग्रामीण विकासाकरिता आखण्यात आलेल्या आपल्याला दिसतात. आणि हे केव्हा घडून आलं, ज्यावेळेला भारत स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्यानंतर भारताने अनेक प्रकारच्या योजना या ग्रामविकासाकरिता राबवलेल्या आपल्याला दिसतात. मग या योजनेनुसार शेतीचे उत्पन्न वाढवणे, ग्रामीण भागात दळणवळण, आरोग्य आणि शिक्षणाचा प्रसार करणे हे सुद्धा एक उद्दिष्ट होते. की या योजनांबरोबरच शेतीचं उत्पन्न वाढावं हा सुद्धा एक त्यामध्ये एक मुख्य उद्दिष्ट होतं. याशिवाय ग्रामीण भागात विविध प्रकारच्या दळणवळणाच्या सोयीसुविधा या तिथल्या लोकांना उपलब्ध करून देणे, आरोग्य आणि शिक्षणाचा प्रसार करणे हे सुद्धा या योजनांच्या मागे काय होतं, एक प्रमुख उद्दिष्ट होतं. गावामधील आर्थिक विकासास प्राधान्य देण्याचे ठरले. की शहरी भागाकडे लक्ष न देता ग्राम किंवा गावातील आर्थिक विकासाकडे सुद्धा लक्ष देण्याचं सरकारने हे ठरवलेलं होतं. यासाठी सरकारने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हे कार्य सुरू केले. की आपण बघतो की खेड्यामध्ये काय असतं, ग्रामपंचायत असते आणि ग्रामपंचायत आणि सरपंच हे लोक काय करतात, सरकारकडून येणाऱ्या ज्या काही विविध योजना असतात, सोयीसुविधा असतात त्या ग्रामवासियांना पुरवतात. तर म्हणून सरकारने या सर्व सुधारणा योजना या ग्रामपंचायतीमार्फत किंवा माध्यमातून या खेड्यांमध्ये राबवण्याकरिता प्रयत्न सुरू केले. ग्रामपंचायतीच्या रचनेत सर्वच जाती जमातीतील लोकांना सामावून घेण्यास सुरुवात झाली. की मग या ग्रामपंचायतीमध्ये सर्व जाती जमातीतले लोक असावे, जेणेकरून आर्थिक विकासाचा समतोल हा साधला गेला पाहिजे, सामाजिक न्यायाची रुजवणूक झाली पाहिजे आणि सर्वांना रोजगाराच्या संधी या उपलब्ध झाल्या पाहिजेत. याकरिता सर्व जाती जमातीतील लोकांना ग्रामपंचायतीच्या रचनेमध्ये सामावून घेण्यास सुरुवात झाली. यासाठी ग्रामपंचायती, पंचायती समिती आणि जिल्हा परिषद यांचे अधिकारसुद्धा वाढवण्यात आले. म्हणजे एकंदरीतच भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातील जी खेडी आहेत त्या खेड्यांचा परिपूर्ण विकास घडून यावा, आर्थिक, सामाजिक, आरोग्यविषयक, शिक्षणविषयक सुविधा या ग्रामीण भागातील लोकांनासुद्धा योग्य प्रमाणात प्राप्त व्हाव्या आणि भारतातील एकंदरीत जो ग्रामीण भाग आहे त्याचा विकास घडवून आणण्याकरिता विविध प्रकारचे प्रयत्न हे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घडवून आणण्याचं सरकारने उद्दिष्ट आपल्यापुढे ठेवलं आणि ते बऱ्याच अंशी सफलसुद्धा झालेलं आपल्याला पुढील काळामध्ये दिसून आलेलं आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे बदलते आर्थिक जीवन. की पूर्वी गावाचे जीवन हे आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होते. गावातील बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून असत. शेतीतील उत्पादन कारागिरांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून वाटण्यात येत असे.
की पूर्वीचं गाव म्हणजे भारत स्वतंत्र होण्यापूर्वी किंवा त्यापूर्वीचं सुद्धा ग्रामीण जीवन हे कसं होतं, आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होतं. गावातला माणूस हा गावामध्येच राहायचा आणि त्या ठिकाणी शेती हाच त्यांचा बहुसंख्य लोकांचा व्यवसाय असायचा. शेतीवर आधारित अनेक उद्योगधंदे हे केले जायचे आणि शेतीमध्ये उत्पादित माल हा त्या लोकांना त्यांच्या व्यवसायाचा मोबदला म्हणून दिला जायचा. म्हणजे आपण यापूर्वीसुद्धा शिकलेले असाल की बलुतेदारी अलुतेदारीची पद्धत होती. तर त्यामुळे गाव हे आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असायचं. कोणालाही शहराकडे धाव घेण्याची गरज ही भासत नसायची, कारण गावामध्येच सर्व प्रकारच्या सोयीसुविधा या उपलब्ध असायच्या. आणि त्यावेळेचं जीवन एवढं साधं आणि सरळ होतं की लोकांच्या गरजासुद्धा काय होत्या, मर्यादित होत्या. आणि त्यामुळे गावातल्या गावात सर्व सोयीसुविधा या उपलब्ध असल्यामुळे गावातले लोक शहराकडे फारसे स्थलांतरित होत नसत. आणि या शेतीवरच आधारित सर्व उद्योगधंदे असल्यामुळे शेतीतून अन्नधान्याच्या स्वरूपात येणारा जे काही उत्पादन असेल, त्या उत्पन्नाचा काही वाटा या शेतीवर आधारित उद्योगधंदे करणाऱ्या लोकांना हा प्राप्त व्हायचा. परंतु आता ही परिस्थिती आपल्याला बदललेली दिसते आहे, कारण आज काळ बदललेला आहे. आपण जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेलो आहोत आणि त्यामुळे आजची ग्रामीण भागातली परिस्थिती ही पूर्णतः बदललेली आहे. ग्रामीण भाग शेती व शेतीशी निगडीत जोडधंद्याशी आपल्याला जोडला गेलेला आहे असं दिसतो. तसेच नागरी समाज हा बिगर शेती उत्पादन सेवा व्यवसायांशी जोडला गेलेला आहे. म्हणजे आपल्याला असं दिसतं की ग्रामीण भाग हा शेतीवर आणि शेतीशी संबंधित जे काही उद्योगधंदे आहेत त्यावर आधारित जीवन जगत असलेला आपल्याला दिसतो. तर शहरामध्ये जर आपण आलो तर काय दिसतं की या ठिकाणी राहणारा जो नागरी समाज आहे तो बिगर शेती, म्हणजे त्या ठिकाणी शहरामध्ये कोणी शेती करत नाही, तर उत्पादन आणि सेवा म्हणजे प्रोडक्शन आणि सर्व्हिस असे जे दोन प्रकार आहेत व्यवसायाचे, तर त्या व्यवसायांशी जुळलेला तो दिसतो. म्हणजे ग्रामीण भागातले खेडेगावातील लोक हे आजही शेती करतात आणि शेतीवर आधारित उद्योगधंदे करतात. तर शहरी भागातील लोक हे जे काही औद्योगिकीकरण त्या ठिकाणी झालेलं आहे, त्या औद्योगिकीकरणामुळे त्या ठिकाणी आधारित जे उद्योगधंदे विकसित झालेले आहेत त्या उद्योगात व्यवसायात उत्पादन करतात आणि लोकांना सेवा पुरवण्याचं कार्य हे शहरी भागामध्ये चालत असलेलं आपल्याला दिसून येतं. हा एक ढोबळ फरक आहे गाव किंवा खेड्यामध्ये आणि शहरामध्ये. त्यानंतरचा मुद्दा आहे ग्रामीण विकास. भारतात 1961मध्ये 82% लोक हे ग्रामीण भागात राहत होते, तर 1971मध्ये हे प्रमाण 80.1% इतके होते. की 1961मध्ये 82% लोक हे ग्रामीण भागात राहत होते, परंतु त्यानंतर 10 वर्षांनी म्हणजे 1971मध्ये हेच प्रमाण आपल्याला 2% घसरलेलं दिसतं. म्हणजे ते 80.1% इतकं होतं. म्हणजे 1971मध्ये 80.1% लोक हे ग्रामीण भागात राहत होते. अन्नधान्य व अन्य कच्चा माल यांचे उत्पादन करून शहरांची गरज भागवणे, शहरातील औद्योगिक विभागांना श्रमिक पुरवणे, नैसर्गिक साधनसंपत्तीची देखभाल करणे या गोष्टी ग्रामीण भाग आजवर करत आलेला आहे. की आपण बघतो की ग्रामीण भाग हा अन्नधान्य आणि अन्य कच्चा जो माल आहे यांचं उत्पादन करतो आणि त्या माध्यमातून शहरी भागाची गरज तो काय करतो, भागवतो. आपण बघतो खेड्यामध्ये शेतकरी शेती करतो आणि त्या माध्यमातून अन्नधान्य उत्पादित करतो आणि शहरातील लोकांना ते काय करतो, तो पुरवतो. शिवाय शहरातील जे काही औद्योगिक भाग आहेत किंवा ज्या ठिकाणी कारखाने आहेत, विविध प्रकारचे उद्योगधंदे चालतात, अशा विभागांना
श्रमिक पुरवणे म्हणजे मजुरांचा पुरवठासुद्धा या ग्रामीण भागातूनच शहरी भागांना होतो किंवा औद्योगिक विभागांना होताना आपल्याला दिसतो. शिवाय नैसर्गिक संपत्तीची देखभाल करणे म्हणजे जी आपली जंगलं आहेत किंवा त्याच्या आजूबाजूला पसरलेले जे काही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे त्यांचं रक्षणसुद्धा आजवर ग्रामीण भागातील लोक हे करत आलेले आपल्याला दिसतात. यामुळे आर्थिक विकास, व्यवसायांचा विकास करणे, सामाजिक गरजा व सुविधांचा विकास करणे, सांस्कृतिक व वैचारिक दृष्टिकोनात बदल घडवून आणणे ही 3 महत्त्वाची आव्हाने ग्रामीण विकासासंदर्भात आपल्याला आज आलेली दिसतात. की आजवर हे सर्व काही ठीक होतं, परंतु आज मात्र ग्रामीण भागाचा सुद्धा विकास घडवून आणणे हे आवश्यक असल्यामुळे आपल्यापुढे 3 महत्त्वाची आव्हानं ही ग्रामीण विकासासंदर्भात असलेली आपल्याला दिसून येतात. तर यातलं पहिलं जे आव्हान आहे ते म्हणजे आर्थिक व्यवसायांचा विकास करणे. की ग्रामीण भागामध्ये जे काही व्यवसाय आहेत, शेतीवर आधारित जे काही उद्योगधंदे आहेत आणि इतर जे काही कच्चा माल उत्पादित करणारे उद्योगधंदे आहेत, तर अशा आर्थिक व्यवसायांचा विकास घडवून आणणे हे सुद्धा आज गरजेचं बनलेलं आहे. शिवाय सामाजिक गरजा व सुविधांचा विकास करणे की ज्या काही विविध प्रकारच्या सामाजिक गरजा आहेत आणि सुविधा आहेत त्यांचासुद्धा विकास आपल्याला ग्रामीण भागामध्ये घडवून आणावा लागेल, तरच हे जे शहरीकरणाचं आणि नागरीकरणाचं जे प्रमाण आहे ते काय होईल, कमी होईल आणि एकंदरीतच आर्थिक विकासाचा समतोल हा साधला जाईल. हा जो मुद्दा आहे सामाजिक गरजा व सुविधा याबाबत विस्तृत माहिती पुढच्या मुद्द्यामध्ये दिलेली आहे. सांस्कृतिक, सामाजिक व वैचारिक दृष्टिकोनात बदल घडवून आणणे ही आपण बघतो की आजही भारतातील खेडी ही अनेक बाबतीत अंधश्रद्धेच्या विळख्यात असलेली आपल्याला दिसतात. याचं कारण काय की त्या ठिकाणचा जो सामाजिक आणि वैचारिक दृष्टिकोन आहे तो परंपरागत आहे, तो आजसुद्धा फारसा बदललेला दिसत नाही. म्हणून सांस्कृतिक व सामाजिक आणि वैचारिक दृष्टिकोनात बदल घडून आणणे ही सुद्धा आजच्या ग्रामीण विकासासाठी आवश्यक अशी बाब आहे, असं त्यांनी या मुद्द्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. जमीन सुधारणा व जलसिंचन प्रकल्पांना गती देणंसुद्धा आवश्यक आहे, कारण आपण बघतो की अनेक बाबतीत जलसिंचनाच्या सोयी अनेक विभागांमध्ये आज उपलब्ध नाही. आजही शेतकरी कोरडवाहू शेती करतो आणि या कोरडवाहू शेती ही निसर्गाच्या कृपेवर आधारित असल्यामुळे अनेक शेतकरी हे आत्महत्या करीत असलेल्या आपल्याला दिसतात. म्हणून जलसिंचनाच्या सुविधा आणि जे काही प्रकल्प असतील त्यांनासुद्धा गती देणं हे आवश्यक आहे, तरच आपण खऱ्या अर्थाने भारतात ग्रामीण विकास जो आहे तो घडवून आणू शकतो. त्यानंतरचा मुद्दा आहे सामाजिक गरजा व सुविधा. की सार्वजनिक स्वच्छता व आरोग्याच्या सोयींकडे प्राधान्यक्रमाने लक्ष देणे गरजेचे आहे. की आज आपण बघतो की ग्रामीण विकास जर आपल्याला घडून आणायचा असेल तर सामाजिक गरजा आणि सुविधांकडे लक्ष देणं ही खूप गरजेचं आहे. म्हणून सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्यांच्या ज्या सुविधा आहेत त्याकडे लक्ष देणं ही खूप गरजेचं आहे, कारण आजही ग्रामीण भागामध्ये चांगली मोठी हॉस्पिटल्स नाहीत, चांगले डॉक्टर्स नाहीत, अनेक प्रकारच्या सुविधा चांगल्या आरोग्यासाठी ज्या आवश्यक असतात त्या आजसुद्धा खेडे विभागात उपलब्ध नाही. म्हणून सार्वजनिक आरोग्याकडे लक्ष देणं हे आवश्यक आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याची बारमाही सोय, स्वच्छतागृह, झाकलेली गटारे, अरुंद रस्ते, अपुरे विद्युतीकरण, औषधोपचारांची गैरसोय या प्रश्नांनी ग्रामीण भागाला आजही वेढलेले आपल्याला दिसते. की आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये उन्हाळा लागला की पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते, दुष्काळ निर्माण होतो, म्हणून बारमाही पाणी त्या ठिकाणी नसते, स्वच्छतागृह नसतात, झाकलेली गटारं नसतात, रस्त्यावर नाल्यांचं पाणी वाहत असलेलं आपल्याला दिसतं.
अरुंद रस्ते म्हणजे चांगल्या प्रकारचे रस्ते, मोठाले रस्ते हे त्या ठिकाणी नसतात. विद्युतीकरण नसतं. अनेक वेळेला गावामधली लाईन जी आहे ही कायम सुट्टीवर गेलेली असते. औषध उपचारांची गैरसोय असते. अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक सोयीसुविधा त्या ठिकाणी नसतात. चांगले औषधं हे उपलब्ध नसतात. शहराकडे त्यांना धाव घ्यावी लागते. आणि म्हणून सामाजिक आणि या ज्या काही आरोग्यविषयक ज्या काही गरजा आहेत त्या गरजा या आजही ग्रामीण भागामध्ये नसलेल्या आपल्याला दिसून येतात. मग प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंतच्या दर्जेदार सोयीसुविधांची अनुपलब्धता असते. आपण बघतो की शाळा महाविद्यालय यांची कमतरता असले तरी ते चांगल्या प्रकारचे नसतात आणि यामुळे ग्रामीण भागातून लोक शहरी भागामध्ये स्थलांतरित होतात. तर म्हणून या ग्रामीण भागाला प्राथमिक शिक्षणापासून तर उच्च शिक्षणापर्यंत दर्जेदार शिक्षणाची सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे आवश्यक आहे. मनोरंजनाची केंद्रे आणि वाचनालयाची कमतरता यामुळे ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. की आपण बघतो अनेक प्रकारच्या मनोरंजनाची केंद्र ही फक्त शहरामध्ये असतात. नाट्यगृह असतात, चित्रपटगृह असतात, विविध प्रकारच्या ज्या मनोरंजनाच्या सोयीसुविधा आहेत त्या शहरी भागामध्ये असतात, खेडे विभागात असत नाही. तर या सर्व सोयीसुविधा जर आपण पुरवल्या तर ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये होणारा जो स्थलांतराचा जो वेग आहे तो आपण कमी करू शकतो. मग म्हणून आता भारत सरकार काय करत आहे की भारत सरकारने सुद्धा अगदी पूर्वीपासूनच या गोष्टींकडे लक्ष दिलेलं आपल्याला दिसतं. म्हणून भारत सरकारच्या पहिल्या 4ही पंचवार्षिक योजनांमध्ये समूह विकास योजनेला महत्त्वाचं स्थान हे होतं. की समूहाचा विकास घडवून आणण्याकडे भारत सरकारच्या 4ही पंचवार्षिक योजनांमध्ये विशेष भर देण्यात आलेला दिसतो. आणि हा समूह म्हणजे कोण? ग्रामीण भाग. की ग्रामीण भागाचा विकास व्हावा याकरिता अनेक ज्या पहिल्या 4 पंचवार्षिक योजना होत्या त्यामध्ये अनेक प्रकारचे विकास कार्यक्रम हे आखण्यात आलेले होते. महाराष्ट्र राज्याने या योजनेअंतर्गत प्रभावी कामगिरी केलेली आहे. म्हणजे या ज्या पहिल्या 4 पंचवार्षिक योजना होत्या, 20 वर्षाचा जो कालखंड होता त्यामध्ये महाराष्ट्र राज्याने या योजना अगदी प्रभावीपणे आपल्या राज्यामध्ये राबवलेल्या आहेत. महाराष्ट्रात 1962मध्ये जिल्हा परिषदा स्थापन करण्यात आल्या. 1970-71मध्ये महाराष्ट्रात सकस आहार योजनासुद्धा सुरू करण्यात आली. की महाराष्ट्रामध्ये 1962 साली जिल्हा परिषदेची स्थापना करण्यात आली. ती का करण्यात आली? जेणेकरून महाराष्ट्रातील ग्रामीण विकासाचा जी गती आहे ग्रामीण विकास घडवून आणण्याची ती वाढावी आणि खेडे विभागाचा विकास घडवून आणण्यासाठी जिल्हा परिषदेकडे विविध प्रकारच्या योजना या पुरवण्यात आल्या. याशिवाय महाराष्ट्रामध्येच 1971-71मध्ये सकस आहार योजना ही सुरू करण्यात आली. जेणेकरून लोकांपर्यंत चांगल्या प्रकारचं अन्नधान्य हे जाईल आणि त्यांचं आरोग्य हे सुधारेल. विहिरी खणणे व नळांवाटे पाणीपुरवठा करणे यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा योजना ही सुरू करण्यात आली. विहिरी खणण्यात आल्या आणि नळावाटे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आणि याकरिता ग्रामीण पाणीपुरवठा योजनासुद्धा सुरू करण्यात आली. जेणेकरून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांनासुद्धा बारमाही पाणी हे उपलब्ध व्हावं. 1971च्या अखेरपर्यंत 1677 छोट्या पाटबंधाऱ्यांची कामेसुद्धा पूर्ण करण्यात आली. म्हणजे 1677 पाटबंधारे हे 1971च्या अखेरीपर्यंत महाराष्ट्रात बांधण्यात आले. जेणेकरून ग्रामीण भागातील शेतीला पाणीपुरवठा ह्या सतत होत राहावा. तर अशा पद्धतीने काही ग्रामीण विकास योजनेअंतर्गत सामाजिक गरजा व सुविधांकडे लक्ष हे देण्यात आलेलं आपल्याला दिसतं आणि महाराष्ट्रामध्ये त्यावर विशेष जोर देण्यात आला, भर देण्यात आला आणि त्यामुळे आपण बघतो की
भारतातील अनेक राज्यांपैकी महाराष्ट्र राज्य हे विकास क्षेत्रात आघाडीवर असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा मुद्दा आहे ग्रामीण विद्युतीकरण, की ग्रामीण भागात विकासासाठी विजेची नितांत गरज असते. शेतीला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी स्वयंचलित पंप लागतात. दूध व अंडी यासारखे नाशवंत पदार्थ टिकवणे, फळे व भाजीपाला टिकवणे, खत प्रकल्प चालवणे, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी रात्री प्रकाश असणे, पंखा, दूरदर्शन या यंत्रांसाठी वीज ही लागते. की आपण बघतो की शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील विजेची जी मागणी आहे ती जरी कमी असली तरी एक परिपूर्ण मानवी जीवन जगण्यासाठी विजेची नितांत गरज ही ग्रामीण भागाला सुद्धा असते. कारण शेतीला पाणी पुरवठा करायचा असेल तर स्वयंचलित पंपाला सुद्धा विजेची गरज भासते. याशिवाय दूध, अंडी यासारखे जे नाशवंत पदार्थ आहेत, फळे, भाजीपाला टिकवण्यासाठी सुद्धा काय लागतं, आपल्याला विजेची गरजही लागते. आपण फ्रीजरच्या माध्यमातून हे पदार्थ दीर्घकाळ टिकून ठेवू शकतो. याशिवाय खत प्रकल्प चालवायचा असेल, कारण खतांची आवश्यकता शेतीमध्ये भासते, तर खत प्रकल्प चालवण्यासाठी सुद्धा विजेची आवश्यकता असते. याशिवाय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी रात्री प्रकाश असणं आवश्यक आहे. प्रकाश नसेल तर तो विद्यार्थी रात्री अभ्यास करू शकणार नाही. पंखा असेल, दूरदर्शन असेल यासारख्या यंत्रांसाठी सुद्धा विजेची गरज लागते. म्हणजे विविध प्रकारच्या यंत्रांना चालवण्याकरिता ग्रामीण भागात सुद्धा विजेची आवश्यकता असते. मग भारतातील पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात 3000 खेड्यांचे विद्युतीकरण हे झाले होते. की भारतातील जी पहिली पंचवार्षिक योजना होती त्या योजनेच्या काळामध्ये 3000 जी खेडी होती भारतातील, त्या खेड्यांचं विद्युतीकरण झालेलं होतं. म्हणजे त्या ठिकाणी लाईन जी आहे ती पोचलेली होती. मग 1973 हा आकडा 1,38,646 खेड्यांपर्यंत पोचला आणि 1966 पासून पंप व कूपनलिकांना अधिक वीज देण्याची योजना ही आखण्यात आली. की मग हळूहळू भारतातील विद्युतीकरण झालेली जी खेडी होती त्या खेड्यांची संख्या ही वाढलेली आपल्याला दिसते. ती 1,38,646 पर्यंत पोचली आणि पुढे 1966 पासून पंप म्हणजे आणि कूपनलिका म्हणजे जे काही विहिरीवर बसवलेले जे मोटर पंप असतात त्यांना लागणारी जी वीज आहे त्याकरिता अधिक वीज देण्याच्या योजना या भारत सरकारमार्फत आखण्यात आलेल्या आहेत. 1969 ग्रामीण विद्युतीकरण निगम स्थापन करण्यात आले. की ग्रामीण भागाला सतत विद्युत पुरवठा हा होत राहावा याकरिता 1969 ग्रामीण विद्युतीकरण निगम हे स्थापण्यात आले, की जेणेकरून ग्रामीण भागात सुद्धा अखंडित वीज पुरवठा व्हावा. यातूनच आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यात ग्रामीण विद्युतीकरण सहकारी संस्था या अस्तित्वात आल्या. आणि यातूनच काही जे अग्रेसर राज्य होते त्या अग्रेसर राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये काही ग्रामीण विद्युतीकरण सहकारी संस्थासुद्धा अस्तित्वात आल्या, ज्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना विद्युत ही सतत पुरवल्या जाईल. पुढचा मुद्दा आहे औद्योगिक विकास. ग्रामीण औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ग्रामोद्योग नियोजन समिती ही स्थापन करण्यात आली. 1972 अखेरपर्यंत या योजनेत 1,06,000 लोकांना रोजगार हा मिळाला. की ग्रामीण औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी म्हणजे ग्रामीण भागात सुद्धा औद्योगिक विकास हा घडून यावा याकरिता ग्रामोद्योग नियोजन समिती ही स्थापन करण्यात आली, की जेणेकरून ग्रामीण भागात सुद्धा विविध प्रकारचे उद्योगधंदे हे चालू व्हावे आणि तिथल्या लोकांना सुद्धा रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता ग्रामोद्योग नियोजन समिती ही स्थापन करण्यात आली. आणि 1972 अखेरपर्यंत या योजनेच्या माध्यमातून 1,06,000 लोकांना रोजगारसुद्धा संपूर्ण भारतभर उपलब्ध झाला. म्हणजे हळूहळू भारत सरकारने स्वातंत्र्योत्तर कालखंडात अनेक प्रकारच्या विकास योजना या ग्रामीण भागाकरिता
आखल्या आणि त्यांची यशस्वी अंमलबजावणीसुद्धा केली आणि त्या माध्यमातून संथ गतीने का होईना परंतु ग्रामीण भागातसुद्धा लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आले. ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या विशेष बुद्धिमान विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सातारा, औरंगाबाद, नाशिक, चिखलदरा येथे विद्यानिकेतन या वसतिगृह माध्यमिक शाळासुद्धा काढल्या. की मग ग्रामीण भागातला जो बुद्धिमान विद्यार्थी आहे की त्यालासुद्धा आपल्या बुद्धीच्या अनुरूप म्हणजे त्याचं जे बुद्धी सामर्थ्य आहे त्याच्या अनुरूप त्याला विकासाची संधी, शिक्षणाची संधी ही प्राप्त करून देण्याकरिता आणि शिवाय त्याला चांगलं शिक्षण मिळावं, सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा त्याला मिळाव्यात, जेणेकरून त्याच्या बुद्धीचा उपयोग पुढे राष्ट्र निर्माणासाठी, राज्य निर्माणासाठी हा व्हावा, याकरिता महाराष्ट्र सरकारने सातारा, औरंगाबाद, नाशिक, चिखलदरा येथे काही विद्यानिकेतन म्हणजे ज्या ठिकाणी तो विद्यार्थी राहू शकेल आणि आपलं चांगलं शिक्षण घेऊ शकेल, तर अशा वसतिगृहयुक्त म्हणजे हॉस्टेल ज्या ठिकाणी असतं अशा वसतिगृहयुक्त माध्यमिक शाळासुद्धा सुरू केल्या, जेणेकरून ग्रामीण भागातल्या बुद्धिमान विद्यार्थ्यांनासुद्धा चांगल्या प्रकारचं शिक्षण हे प्राप्त होऊ शकेल. मग पुढे कोठारी आयोगाच्या शिफारसीनुसार महाराष्ट्रात राहुरी, अकोला, परभणी व दापोली येथे काही कृषी विद्यापीठंसुद्धा सुरू करण्यात आली. की मग कृषी क्षेत्र, कारण भारत हा एक कृषीप्रधान देश आहे असं म्हटलं जातं, तर या कृषी क्षेत्रामध्ये आणि विशेषतः ग्रामीण भागात या कृषी क्षेत्राचा चांगल्या प्रकारे विकास व्हावा याकरिता कोठारी आयोगाच्या शिफारसीनुसार महाराष्ट्रात राहुरी, अकोला, परभणी आणि दापोली ही जी शहरं आहेत या शहरांमध्ये काही कृषी विद्यापीठंसुद्धा काय करण्यात आली, स्थापन करण्यात आली, की जेणेकरून या विभागातील जे होतकरू विद्यार्थी आहेत ते कृषी तंत्रज्ञान जाणून घेतील आणि ग्रामीण भागातील कृषी क्षेत्राचा त्या माध्यमातून विकास घडून येईल. महाराष्ट्राने शिक्षण क्षेत्रात केलेल्या या कार्याची नोंद घेऊन युनेस्कोने 1972 साक्षरता प्रसार गौरवाचे आंतरराष्ट्रीय पारितोषिक महाराष्ट्राला दिले. की महाराष्ट्राने अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या काही योजना राबवल्या आणि ज्या माध्यमातून भारतातील ग्रामीण भागातील महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जे विद्यार्थी होते त्यांना जे चांगलं शिक्षण मिळालं, सर्व सोयीसुविधांयुक्त असं शिक्षण प्राप्त झालं, त्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षणाचा दर्जा जो उंचावला, तर त्याची नोंद, त्याच्या महाराष्ट्र सरकारच्या या कार्याची नोंद ही युनेस्कोने घेतली आणि युनेस्कोने काय केलं मग 1972 साक्षरता प्रसार गौरवाचे आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल जे प्राईज होतं ते कोणाला दिलं, महाराष्ट्राला दिलं. आणि अशा प्रकारे स्वातंत्र्योत्तर काळात सुरुवातीला जे काही अडथळे आलेले होते त्या अडथळ्यावर मात करून का होईना भारताने आपला विकास साधण्यास सुरुवात केलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण भारतातील जे जीवन आहे ते कशा पद्धतीने बदलत गेलं हे या पाठाच्या माध्यमातून आपण अनुभवलं. की शहरी भाग असेल किंवा भारतातील औद्योगिकीकरण असेल, भारतातील सार्वजनिक आरोग्य असेल, या सर्वच बाबतीत भारत हा कसा हळूहळू विकसित होत गेला आणि ग्रामीण भागसुद्धा भारतातला कसा विकसित होत गेला, तिथलं औद्योगिकीकरण हे कसं घडून आलेलं आहे आणि कशा पद्धतीने अनेक अडथळे पार करत भारताने आज विकास साधलेला आहे याबद्दल या पाठामध्ये आपण माहिती बघितली. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हे जे प्रकरण आहे या प्रकरणाचा द्वितीय भाग आणि अंतिम भाग आपण बघितला. मला आशा आहे की हा तुम्हाला समजलेलाच असेल. तर मी याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.